नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस पी अकॅडमी जी के आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरतीसाठी महत्त्वाचे असे तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, प्रश्न क्रमांक पहिला, गावात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पोलीस पाटील। गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम हे पोलीस पाटलांचे असते। प्रश्न क्रमांक दुसरा, महसूल प्रशासनाचा सर्वात कनिष्ठ शासकीय सेवक कोण? पहा, ऑप्शन क्रमांक 2 कोतवाल। महसूल प्रशासनाचा सर्वात कनिष्ठ शासकीय सेवक कोतवाल असतो। प्रश्न क्रमांक तिसरा, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? पहा, ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले। पहा, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते? पहा, ऑप्शन क्रमांक 4 पोलीस महासंचालक। महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील सर्वोच्च पद हे पोलीस महासंचालक हे असते। प्रश्न क्रमांक 5वा, गावात महसूल गोळा करण्याची मुख्य जबाबदारी कोणाची असते? पहा, ऑप्शन क्रमांक 3 तलाठी। गावामध्ये महसूल गोळा करण्याची मुख्य जबाबदारी ही तलाठी यांची असते। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन कुठे आयोजित केले जाते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 नागपूर। पहा, नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन हे आयोजित केले जाते। प्रश्न क्रमांक 7, जिल्हा प्रशासनाचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो? पहा, ऑप्शन क्रमांक 3 जिल्हाधिकारी। जिल्हा प्रशासनाचा प्रमुख हा जिल्हाधिकारी हा असतो। प्रश्न क्रमांक 8, केशवसूत या टोपण नावांनी पुढीलपैकी कोणास ओळखले जाते? तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 कृष्णाजी केशव दामले यांना। पहा, केशवसूत या टोपण नावाने कृष्णाजी केशव दामले यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 9, खेड्यात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण काम पाहतो? पहा, ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक। खेड्यामध्ये बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून ग्रामसेवक हा काम पाहतो। प्रश्न क्रमांक 10, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? पहा, ऑप्शन क्रमांक 2 भारतरत्न। भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार हा भारतरत्न हा पुरस्कार आहे। प्रश्न क्रमांक 11, जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतात? तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 जिल्हाधिकारी। जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम हे जिल्हाधिकारी करतात। प्रश्न क्रमांक 12, माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पहा, ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान। माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण हे राजस्थान या राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 13, राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेला जमीन महसुलीचा शेकडा किती टक्के प्रमाणे अनुदान मिळते? पहा, ऑप्शन क्रमांक 4 70%। राज्य सरकारकडून जिल्हा परिषदेला जमीन महसुलीच्या शेकडा 70% इतके अनुदान मिळते। प्रश्न क्रमांक 14, ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? पहा, ऑप्शन क्रमांक 2 सरपंच। पहा, सरपंच हा ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतो। प्रश्न क्रमांक 15, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला? पहा, ऑप्शन क्रमांक 1 रायगड। रायगड या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। प्रश्न क्रमांक 16, मुलकी पोलीस पाटील पद कोणत्या वर्षी रद्द करण्यात आले? पहा, ऑप्शन क्रमांक 2 1963 मध्ये। पहा, मुलकी पोलीस पाटील पद हे 1963 मध्ये रद्द करण्यात आले। प्रश्न क्रमांक 17, सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात? पहा, ऑप्शन क्रमांक 3 पंचायत समिती सभापती। पहा, सरपंच आपला राजीनामा हा पंचायत समितीच्या सभापतींकडे देतात। प्रश्न क्रमांक 18, भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते आहे? पहा, ऑप्शन क्रमांक 2 केरळ।
भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य केरळ हे आहे. प्रश्न क्रमांक 19. गावात कोतवालाची नेमणूक पुढीलपैकी कोण करतो? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 तहसीलदार. गावामध्ये कोतवालाची नेमणूक हा तहसीलदार करतो. प्रश्न क्रमांक 20. भारतातील पंचायत राज व्यवस्थेतील कोणता स्तर संपूर्ण राज्याचे प्रशासन करण्यासाठी समाविष्ट आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 जिल्हा परिषद. भारतातील पंचायत राज व्यवस्थेतील जिल्हा परिषद हा स्तर संपूर्ण राज्याचे प्रशासन करण्यासाठी समाविष्ट असतो. प्रश्न क्रमांक 21. करडी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? पहा ऑप्शन क्रमांक 2 खत उत्पादन. करडी क्रांती ही खत उत्पादनाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22. पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात? पहा ऑप्शन क्रमांक 3 गटविकास अधिकारी. पहा पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख हे गटविकास अधिकारी हे असतात. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री खालीलपैकी कोण आहेत? पहा ऑप्शन क्रमांक 1 चंद्रशेखर बावनकुळे. चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महसूल मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 24. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन NTPC हा वीज निर्मिती प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण सोलापूर. पहा नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन NTPC हा वीज निर्मिती प्रकल्प दक्षिण सोलापूर या तालुक्यात आहे. प्रश्न क्रमांक 25. गंगा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्वोच्च परिषदेचे नाव काय आहे? पहा ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय गंगा परिषद. गंगा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी स्थापन करण्यात आलेल्या परिषदेचे नाव हे राष्ट्रीय गंगा परिषद असे होते. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला महाराष्ट्र ग्रामीण पोलीस कायदा लागू नाही? पहा ऑप्शन क्रमांक 1 बृहन्मुंबई. महाराष्ट्रातील बृहन्मुंबई या जिल्ह्याला महाराष्ट्र ग्रामीण पोलीस कायदा हा लागू नाही. प्रश्न क्रमांक 27. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणाला म्हणतात? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड रिपन यांना. भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे लॉर्ड रिपन यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 28. ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव हा कोण असतो? पहा ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव हा ग्रामसेवक हा असतो. प्रश्न क्रमांक 29. जागतिक वन दिन केव्हा साजरा केला जातो? पहा ऑप्शन क्रमांक 1 21 मार्च. 21 मार्च या दिवशी जागतिक वन दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 30. रातआंधळेपणा नाईट ब्लाइंडनेस हे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होते? पहा ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व अ. रातआंधळेपणा हा जीवनसत्व अ या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. प्रश्न क्रमांक 31. आकारमानानुसार सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? पहा ऑप्शन क्रमांक 2 गुरु. आकारमानानुसार सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह हा गुरु हा आहे. प्रश्न क्रमांक 32. तालुका दंडाधिकारी म्हणून कोण काम करतात? पहा ऑप्शन क्रमांक 3 गटविकास अधिकारी. तालुका दंडाधिकारी म्हणून गटविकास अधिकारी हे काम पाहतात. प्रश्न क्रमांक 33. अग्निपंख या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? तर पहा ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. अग्निपंख या आत्मचरित्राचे लेखक हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आहेत. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्रात मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? पहा ऑप्शन क्रमांक 3 महात्मा फुले यांनी. महाराष्ट्रामध्ये मुलींसाठी पहिली शाळा ही महात्मा फुले यांनी सुरू केली. प्रश्न क्रमांक 35. गोदावरी नदीला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्वच. म्हणजेच महाराष्ट्राची गंगा, वृद्धगंगा आणि दक्षिण गंगा. गोदावरी नदीला महाराष्ट्राची गंगा, वृद्धगंगा आणि दक्षिण गंगा या सर्व नावाने ओळखले जाते.